नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। PCOS किंवा PCOD हे आजकाल बऱ्याच जणींच्या मध्ये ऐकायला मिळतं। PCOS किंवा PCOD म्हणजे नेमके आहे काय हो? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। तसं पाहायला गेलं तर फक्त ह्या नावामध्ये फरक आहे, परंतु या दोन्हीही गोष्टी एकच आहेत। आजकाल बऱ्याच जणींच्या मध्ये PCOD ऐकायला मिळते। तसे पाहिले तर याचे प्रमाण हे पूर्वीपेक्षा थोडेसे जास्त झालेले आहे असे म्हटले तरी चालेल। सर्वसाधारणपणे 5 मुलींच्या पैकी एका मुलीमध्ये तरी PCOS किंवा PCOD हे आढळतेच। याची होण्याची जर कारणे आपण पाहिली तर हा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे असे म्हटले तरीही चालेल। PCODची कारणे पाहता सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेले राहणीमान आणि चुकीचा आहारविहार। सोबतच व्यायामाचा अभाव किंवा दिवसभर जास्त झोपणे आणि रात्री उशीरपर्यंत जागरणे करणे किंवा अगदी दिवसा 10-11 वाजेपर्यंत झोपून राहणे, मेंटल स्ट्रेन यासोबतच हार्मोनल पिल्सचा गैरवापर, या सगळ्यांमुळे आजकाल PCODचे प्रमाण हे जास्त वाढलेले आपल्याला दिसून येते। आता याची लक्षणे नेमकी काय असतात हे आपण समजून घेऊयात। यामध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे इरेग्युलर मेन्सेस। सोबतच मानेवर किंवा काखेमध्ये काळपटपणा येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा अनावश्यक केसांची वाढ होणे, यासोबतच वजन वाढणे, सततची होणारी चिडचिड, येणारे नैराश्य, काम करण्यामध्ये उत्साह नसणे यासारखी लक्षणे दिसून येतात। आता आपण समजून घेऊयात की PCOD कमी करण्यासाठीचा संपूर्ण डाएट प्लॅन। या डाएट प्लॅनमध्ये तुमचे 4 फायदे होतील। एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे यामध्ये ॲडिक्वेट न्यूट्रिशन्स असतील। हा डाएट प्लॅन तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल। सोबतच ओव्हरीवर असणारी सूज या डाएट प्लॅनमुळे कमी होईल। यासोबतच हा डाएट प्लॅन तुमची PCODची सर्व काही लक्षणे कमी करणार आहे। फ्रेंड्स, आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की PCOD हा फक्त डाएट प्लॅनने पूर्णतः बरा होणार आहे का? तर नाही। यासाठी तुम्हाला योग्य प्रकारचा डाएट प्लॅन हवा आहे। सोबतच पुरेसा व्यायाम करणं, योग्य व्यायाम करणं ही अतिशय गरजेचे आहे। आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, की जी गोष्ट बरेचदा दुर्लक्षली जाते, परंतु PCOD होण्यामागचं तेही एक खूप महत्त्वाचं असं कारण आहे। चला आपण पाहूयात पूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन कसा असावा ते। सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या झोपण्याच्या आणि झोपेतून उठण्याच्या वेळा ह्या तुम्ही ठरवून घ्या। डाएट प्लॅनला आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम मॉर्निंग ड्रिंकने। PCODच्या पेशंटने शक्यतो चहा कॉफीचे सेवन हे नियंत्रणामध्येच ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। दिवसाची सुरुवात तुम्ही कोमट पाण्याने करा। तुम्हाला आवडत असेल किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही कोमट पाण्यासोबत आवळा ज्यूस किंवा ॲलोवेराचा ज्यूस घ्या, किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर दालचिनी आणि आल्याचा थोडासा कीस घालून ते पाणी चांगले उकळून घ्या आणि उकळून थंड केलेले हे पाणी किंवा कोमटसर पाणी तुम्ही लिंबूचा रस पिळून घ्या। मेथीदाणे रात्रीचे पाण्यामध्ये भिजू घाला आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन त्या पाण्याचं सेवन करा। मेथीदाणे हे अँटीऑक्सिडंट आहेत आणि सोबतच मेथी हे ब्लड शुगर ही कमी करते। मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तास जाऊ द्यावा आणि त्यानंतर पाण्यामध्ये रात्री भिजू घातलेले बदाम आणि अक्रोड यांचे सेवन करावे। त्या प्रकारचं ज्यावेळी तुमचं मॉर्निंग रिफ्रेशमेंट ड्रिंक होतं त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणं खूप आवश्यक आहे। यासाठी तुम्ही जिम जॉईन करा किंवा योगा करा। तुम्हाला आवडत असेल तर सायकलिंग, रनिंग, जॉगिंग, स्किपिंग, स्विमिंग, कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज केली तरीही चालेल। नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे खा, उपमा खा किंवा मिश्र धान्यांपासून किंवा मिश्र डाळींच्या पिठापासून तयार केलेले थालीपीठ खा किंवा अगदी सहजतेने बनवता येईल असे हिरव्या मुगाचे धिरडे खा। हे तयार करत असताना त्यामध्ये जास्त भाज्यांचा वापर करा। तुम्हाला जर आवडत असतील तर ओट्स म्हणजेच मसाला ओट्स किंवा साधे ओट्स ही चांगला पर्याय आहे। या सर्व गोष्टी तयार करत असताना तुम्ही जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा। समज 1 वाटी जर पीठ तुम्ही घेतले तर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेल्या भाज्या घाला। भाज्यांमध्ये तुम्ही मेथी झालं, पालक, त्यानंतर किसलेले गाजर, बीट, कोबी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर इत्यादींचा समावेश करा। शक्यतो तुम्ही मिश्र धान्यांचे जेव्हा थालीपीठ करणार किंवा काही लोक त्याला चिला असेही म्हणतात, या प्रकारचं थालीपीठ किंवा तुम्ही धिरडे करणार असाल तर त्यासाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करा की जेणेकरून तुम्ही कमीत कमी तेलामध्ये हे तयार करू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा तेलाचा किंवा अगदी एखादा चमचा तुपाचा वापर केला तरीही चालेल।
दुपारच्या जेवणामध्ये एक मीडियम साईजचा बाउल भरून स्प्राउट्स घ्या. स्प्राउट्ससाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या कडधान्यांचा वापर करा. यामध्ये छोले, वाटाणा, हरभरा, हिरवे मूग, मटकी इत्यादी कडधान्यांचा समावेश करा. स्प्राउट्सचे जेव्हा तुम्ही सॅलड घेणार असाल त्यावेळी तुम्ही शक्यतो त्याला वाफवून घ्या आणि त्यावर काकडी, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर घालून आणि लिंबू पिळून घ्या. यावर तुम्ही चवीसाठी साधं मीठ वापरण्याच्या ऐवजी सेंधव मिठाचा वापर करा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यासोबत दही खाल्ले तरीही चांगले. यासोबतच तुम्ही अर्धी भाकरी किंवा एक फुलका खा आणि भाजी ही कमी तेलातली केलेली खा. तुम्हाला डाळ भात खायचे असेल तर अर्धी वाटी भात आणि त्यासोबत घट्ट असे वरण घ्या. रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो दह्याचा वापर असलेला कधीही चांगला. दही रात्रीचे खाणे हे शक्यतो टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारची झोप घेणे हे पूर्णतः टाळा. फ्रेंड्स, आपल्या चॅनेलवर दुपारची झोप घ्यावी का आणि घ्यायचीच असेल तर कशा पद्धतीने घ्यावी याबद्दलच्या काही ट्रिक सांगितलेल्या आहे. यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा. संध्याकाळच्या वेळी ग्रीन टी, नारळ पाणी, लिंबू पाणी घ्या. रात्रीचे जेवण हे शक्यतो कमी प्रमाणामध्येच करायचे आहे आणि जेवणाची वेळ ही सर्वसाधारणपणे 6 ते 7च्या दरम्यान असू द्यात. सोबतच पचायला हलका असा आहार घेणं खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी भाकरी खा किंवा मिश्र डाळींची घालून केलेली खिचडी खा. फ्रेंड्स, शक्यतो कच्चे पदार्थ जसे की काकडी, गाजर, टोमॅटो, नंतर बीट आहेत, या सगळ्या गोष्टींचं सेवन करताना त्या शक्यतो दुपारच्या वेळी करा. कारण दुपारच्या वेळी आपला जाठर अग्नी म्हणजेच अन्न पचन करणारा अग्नी हा प्रदीप्त असतो. त्यामुळे पचायला जे जड पदार्थ आहेत जसे की तुम्ही मिश्र डाळींचे, मिश्र कडधान्यांचे सॅलड घेणार असाल किंवा कच्चे सॅलड खाणार असाल तर ते शक्यतो दुपारच्या वेळी खा. रात्रीच्या वेळी शक्यतो तांदूळ आणि मूग डाळ हे समसम प्रमाणामध्ये घालून केलेली मूग डाळीची खिचडी खा. फ्रेंड्स, रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री शतपावली करण्याचे काय फायदे होतात आणि कशा पद्धतीने करावी, किती वेळ करावी याबद्दलचा विस्तृत असा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, नक्की तुम्ही तो पहा. मेंटल स्ट्रेस स्ट्रेन हे PCODचं एक महत्त्वाचं कारण आहे. हे कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरात जमेल तसे किंवा रात्री झोपण्याच्या आधी मेडिटेशन नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 1 तास तरी मोबाईल हा तुमच्यापासून दूर राहू द्यात. खूप सारे प्रयत्न करूनही बऱ्याच जणांचे वजन कमी होत नाही. त्यासाठी बिघडलेले मेटाबॉलिझम हे एक सर्वात महत्त्वाचे कारण असते. या बाबतीतही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही नक्की त्याचा रेफरन्स घ्या. दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या. चांगल्या पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा. पुरेशी झोप घ्या. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. फ्रेंड्स, होप आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबतही नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.